हॅलो स्टुडंट्स, मी लीना. आपण 10th स्टँडर्डचा लास्ट इयर क्वेश्चन पेपर लास्ट व्हिडिओमध्ये फर्स्ट अँड सेकंड क्वेश्चन बघितला होता. आज आपण थर्ड क्वेश्चन बघूया. काय थर्ड क्वेश्चन? थर्ड आहे कंप्लीट एनी वन ॲक्टिव्हिटी अँड रीराईट इट. ह्यातला एकच क्वेश्चन सॉल्व करायचा आहे, 3 मार्क्सचा आहे. ओके. फर्स्ट काय? फॉर्म अ रोड सेफ्टी कमिटी of 2 from 2 boys B1 B2 and 2 girls G1 G2. Complete the following activity to write the sample pace. ते त्यांनी ॲक्टिव्हिटी दिली ती आपल्याला कंप्लीट करायची. 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. ओके, सॉल्व करूया. कमिटी ऑफ 2 बॉयज काय दिलं आपल्याला? B1 B2. आन्सर येईल B1 B2. कमिटी ऑफ 2 गर्ल्स काय दिलं? G1 G2. G2. नेक्स्ट काय? कमिटी ऑफ 1 बॉय 1 गर्ल. आता 1 बॉय मीन्स B1, 1 गर्ल आहे G1, मग परत B1 G2. आता अजून एक बॉय B2, द 1 गर्ल G1, B2 अँड 1 गर्ल G2. ओके. नेक्स्ट बघा सॅम्पल पेस. म्हणजे हा सगळं आपण सॉल्व केलेला सॅम्पल पेस. B1 B2 आपल्याला बॉईज ऑलरेडी दिलेले, G1 G2 पण दिलेला, B1 G1 दिला आहे. आता राहिला काय? B1 G2 आणि B2 G2 दिला आहे. मग आपल्याला घ्यायचं आहे B2 G1. ओके, हा झाला फर्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट बघूया. आपण थर्ड क्वेश्चन बघूया. थर्ड बी, सॉल्व द फॉलोइंग सब इक्वेशन. ह्यामध्ये 2 क्वेश्चन असतात, 1 क्वेश्चन 3 मार्क्सला. ओके. फर्स्ट क्वेश्चन बघूया. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल. तर आपल्याला क्रॅमर्स रूलने सॉल्व करायचं. ओके, सॉल्व करूया. इक्वेशन आपल्याला दिलं आहे 4m + 6n = 54. सेकंड इक्वेशन दिलं आहे 3m + 2n = 20. आता क्रॅमर्स रूलनी फर्स्ट डी काढून घ्यायचा. डी = क्रॅमर्स रूलनी पहिले 4 6 3 2 ह्या साईडची आपण लिहून घ्यायची आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. 4 2 = 4 × 2 मध्ये मायनसचे साईन द्यायचे आणि इकडे क्रॉस मध्ये 6 × 3 4 2 = 8 -6 3 = 18. 8 - 18 आन्सर आलं -10. ओके. नेक्स्ट डी एम काढूया. आता डी एम = डी एम आला म्हणजे आपण एम नाही घेणार, पहिली ही साईड घ्यायची. 54 काय 28. एमची साईड घ्यायची नाही, एनची 6 2. ह्याचं पण क्रॉस मल्टिप्लिकेशन 54 × 2 -6 × 28. 54 2 चा किती? 108 -28 6 = 168. 108 - 168 आन्सर आलं -60. तर डी एन काढूया. डी एन = तर आपल्याला एनची साईड घ्यायची, पहिले एमची घ्यायची. 4 3 आणि ही साईड 54 28. क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 28 -54 × 3. 28 4 = 112 -54 3 = 162. 112 - 162 आन्सर आलं -50. बघा. आता आपण एमची व्हॅल्यू काढूया. एमसाठी काय? DM/D. DM/D. DM किती आहे? -60 आला ना आपला, आणि डी आला -10. मायनसची साईन कॅन्सल, 0 0 कॅन्सल, आन्सर आलं 6. एनची व्हॅल्यू काढूया. एनची कशी? DN/D. DN किती आलं आपलं? -50. डी किती आहे? -10. मायनसची साईन कॅन्सल, 0 0 कॅन्सल, आन्सर आलं 5. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन बघूया. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड. आता आपल्याला इक्वेशन दिलं ते फॉर्म्युला मेथडने सॉल्व करायचं. ओके. इक्वेशन काय? x² + 10x + 2 = 0. सॉल्व करूया. x² + 10x + 2 = 0. कम्पेअर विथ ax² + bx + c = 0. त्याच्यासोबत कम्पेअर करायचं. तर एची व्हॅल्यू काय? इथे काय नाही म्हणजे 1. बीची काय आहे? 10. सी दिला आहे आपल्याला 2. ओके. फर्स्ट आपण काय काढून घ्यायचं? b² - 4ac. बीचा स्क्वेअर काय? 10 चा स्क्वेअर -4
ए काय 1 आणि सी आहे 2. 10चा स्क्वेअर किती 100 मायनस 4 इंटू 1 4 4 2चा 8. 100 मायनस 8 किती 92. त्या व्हॅल्यू आल्या तर आपण या फॉर्म्युलामध्ये पुट करूया. मायनस बी प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac. हा फॉर्म्युला मेथडचा फॉर्म्युला अपॉन ए 2a. ओके, हा आपला फॉर्म्युला आहे. मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. पुट करूया व्हॅल्यू. मायनस बीची व्हॅल्यू काय 10 प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac काय आलं आपला 92 अपॉन 2 ए किती आहे 1 मायनस 10 प्लस मायनस 1 स्क्वेअर रूटचं करूया. 23 4चा किती 92. 23 इंटू 4 अपॉन 2 1चा 2 इक्वल टू मायनस 10 प्लस मायनस. आता हा 4 रूटमधून बाहेर काढला तर ह्याचा आन्सर 2 येईल, कारण का 2चा स्क्वेअर काय 4. 4चा स्क्वेअर रूट आला 2. 23 अपॉन 2. आता आपण यातून 2 कॉमन काढूया. ओके, 2 कॉमन काढल्यावर आन्सर आलं मायनस 2 5चा 10 ना मायनस 5 प्लस मायनस स्क्वेअर रूट 3 रूटमध्ये 23 अपॉन 2. 2 2 कॅन्सल. आन्सर आलं आपलं मायनस 5 प्लस मायनस रूट 23. म्हणजे आपलं रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन काय येईल मायनस 5 प्लस स्क्वेअर रूट 23 और मायनस 5 मायनस स्क्वेअर रूट 23. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील आणि इझी ट्रिक जाणून घ्यायच्या असतील तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू.